आज आपण उन्हाळ्याविषयी आणि आरोग्य कसं सांभाळायचं याविषयी चर्चा करणार आहोत। तर आजचा आपला विषय बघूया। आजचा आपला विषय आहे उन्हाळा आला आरोग्य सांभाळा। बरोबर, उन्हाळा आला आरोग्य सांभाळा। आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आहार तज्ञ मृणाली द्विवेदी आपल्या सोबत आहेत। तर चला तर त्यांचं स्वागत करूया। नमस्कार मॅडम, स्वागत आहे कार्यक्रमात। नमस्कार निखिल, नमस्कार आपले प्रेक्षकांना। मित्रांनो, मॅडमचा तुमच्याशी परिचय करून देतो। मृणाली द्विवेदी, आपण अनुभवी क्लिनिकल आहार तज्ञ आहात, पोषण सल्लागार आहात। मुंबईतील नामांकित खासगी रुग्णालयात आपण आपली वैद्यकीय जी सेवा आहे ती देतात। नंतर मॅडमच्या गाठीशी जवळजवळ 8 वर्षाहून अधिक अनुभव आहे आहार व पोषण तज्ञ म्हणून। आणि मॅडम इंडियन असोसिएशन ऑफ क्रिटिकल केअर न्यूट्रिशन या संघटनेच्या कार्यकारी समितीच्या सदस्य देखील आहेत। मॅडमच्या शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर मॅडमनी मास्टर्स केलं आहे, पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे क्लिनिकल न्यूट्रिशन या विषया संदर्भात। म्हणजे आहार तज्ञ जे व्यक्ती असतात ते जी पदवी आहे ही पदवी मिळवतात। पुढे मॅडमनी जाऊन फेलोशिप इन क्रिटिकल केअर ही पदवी देखील मिळवलेली आहे। आणि मॅडम आरोग्याविषयी म्हणा किंवा संतुलित आहाराविषयी म्हणा किंवा योग्य पोषण कशा प्रकारे केलं पाहिजे त्याविषयी जनजागृतीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यान देखील देत असतात आणि आघाडीच्या वृत्तपत्रकामध्ये लेख देखील लिहित असतात। तर अशा बहुगुणी तज्ञ आहार तज्ञ आज आपल्या सोबत आहेत। तर मॅडम पुन्हा एकदा स्वागत करतो आणि चर्चेला सुरुवात करूया की आपला जो विषय आहे उन्हाळा आला आरोग्य सांभाळा। तर उन्हाळ्याचे जे आहे ते शरीरावर काय परिणाम होतात यापासून सुरुवात करूया, काय सांगाल? डॉक्टर निखिल, पहिली गोष्ट तर मी सांगणार की हे एक इन्फॉर्मेटिव्ह नाही तर एक जागरूकतेसाठी हा विषय घेतलेला आहे आपण आता। कारण आपण बघतोय की मार्चच्या महिन्यातच या वर्षी एवढी उष्णता वाढलेली आहे, एवढा टेम्परेचर वाढलेला आहे की आपण सगळेच विचार करत आहोत की मार्चमध्ये एवढा तापमान कसा वाढलेला आहे आणि जर वर्षातून एवढे महिने जर उष्णता राहणार आहे तर आपल्या शरीराला आपण कसं सांभाळावा। तर यासाठी एक जागरूकता म्हणून हा विषय आपण घेतलेला आहे। तर त्यासाठी डीडी सह्याद्री आणि हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा आधीच अभिनंदन। तर याविषयी बोलणं अशामुळे आवश्यक आहे की उन्हाळा आलेला आहे आणि शरीराला आपल्याला सांभाळायचं आहे। तर उन्हाळ्यात नेमकं होतं काय ज्याच्यामुळे आपण आपल्या शरीराला सांभाळावं गरजेचं आहे। तर या ठिकाणी मला बोलायचं आहे की आपलं जे शरीर आहे त्याचा एक टेम्परेचर फिक्स केलेला आहे ज्याच्यामुळे आपले जे आतले अवयव असतात ते कम्फर्टेबल तऱ्हेने वर्क करू शकतात, त्यांचं काम चालू शकतो। ते आहे 37 डिग्री सेंटीग्रेड। तर ह्या टेम्परेचरवर आपल्या बॉडीचं तापमान रेग्युलेट करणं हे गरजेचं असतं। जेव्हा उन्हाळा येतो तेव्हा एन्व्हायरमेंटल टेम्परेचर वाढतो आणि ह्यामुळे आपल्या त्वचेचाही टेम्परेचर वाढत जातो। ह्याच्यामुळे आपले जे आतले अवयव असतात ह्यांना हानी होऊ शकते। तर आपलं जे शरीर आहे ते ट्राय करतं की आपलं टेम्परेचर त्याला परत नॉर्मल टेम्परेचरवर आणावे। तर ह्यासाठी शरीर वेगवेगळे जे मेकॅनिझम्स असतात ते वापरतात। त्यातून एक आहे की ते स्वेटिंग, ज्याला आपण आपल्या शरीरातून पाणी बाहेर जातं, तापमान वाढल्यामुळे घाम येतो आपल्याला। तर घामासोबत फक्त पाणीही नाही तर इलेक्ट्रोलाइट्स ही लॉस होतात आपल्या शरीरातून। हे सर्वात मोठा धोका आहे आपल्या शरीराला। आणि ही उष्णता ही खूपच छोटी गोष्ट आहे पण ह्याच्यातून आपल्याला आयुष्याचाही धोका होऊ शकतो। अशा मोठ्या कॉम्प्लिकेशन्समध्ये पण हे लँड होऊ शकतं। तर जास्त उष्णता वाढल्यामुळे काही लोकांना थकवा येणे, डोकेदुखी होणे, डिहायड्रेशन किंवा चक्कर येणे असेही प्रॉब्लेम्स होतात। आणि ते पुढे जाऊन मोठ्या प्रमाणात वाढले तर हीट स्ट्रोक हे एक प्रकारही होऊ शकतं बॉडीला आणि ह्याला आयुष्याचाही धोका असतो। तर हे सर्व प्रॉब्लेम्स लांब ठेवण्यासाठी आपण उष्णतेत शरीर सांभाळावा असं जागरूकता आपल्याला सांगायची आहे आपल्या प्रेक्षकांना। फार छान सहज सोप्या भाषेत मॅडम तुम्ही आम्हाला सांगितलं की शरीराचं तापमान आपण नियंत्रित केलं पाहिजे। आणि छान सांगितलं की घामाद्वारे नुसतं पाणी नाही तर खनिज तत्व देखील इलेक्ट्रोलाइट्स म्हणा बाहेर जातं, तर ते पण आपल्याला मग कसं बॅलन्स करावं मॅडम? उन्हाळ्यामध्ये काय आहार आता आपण घेतलं पाहिजे जेणेकरून हा जो आपलं नुकसान होतं शरीराचं तर ते कसं भरून काढावं? काय खायला पाहिजे आहारात? तर आहारात म्हटल्यावर जे शरीराचं जे पाण्याचं लॉस आहे आणि इलेक्ट्रोलाइट्स जे आपल्या शरीरातून बाहेर पडतायत तर त्यासाठी आपण ते रिप्लेनिश ते परत घेण्यासाठी आपण काय आहार घेऊ शकतो? तर ज्या पण आहारामध्ये ज्या पण पदार्थांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतो, तर जसं की एक उदाहरणार्थ टरबूजचं उदाहरण घेतलं, कलिंगड ह्याच्यामध्ये 90% पाण्याचं प्रमाण असतो। तर असे फळ
जसं की कलिंगण झालं, खरबूज झाली, संत्री, मोसंबी, द्राक्ष अशी फळं घेतली. भाज्यांमध्ये म्हटलं तर काकडी, दोडका अशा भाज्या झाल्या आणि द्रव्य पदार्थ याबरोबर जसं की ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी या गोष्टी आपण जास्त प्रमाणात घेतलात तर जास्त चांगलं आहे उष्णतेत. फारच छान. मित्रांनो, मॅडम आपल्याला घरच्या घरी काय आपल्याला उपाय करता येईल आणि या उन्हाळ्याचा जो त्रास होतो तो आपल्याला त्रास देऊ शकत नाही यासाठी काय करता येईल याविषयी मार्गदर्शन करतायत. मित्रांनो, तुमच्या मनात देखील जर प्रश्न असतील तर दूरध्वनी क्रमांक तुम्हाला माहितीच आहेत आणि तुम्ही आम्हाला ईमेल देखील करू शकता hellodoctor2026@gmail.com. बरोबर ऐकलात, hellodoctor2026@gmail.com ह्या आमच्या ईमेल ॲड्रेसवर तुम्ही प्रश्न करू शकता, जेणेकरून आपल्याला जे आहार तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत त्यांचं मार्गदर्शन मिळू शकेल. तर मॅडम, तुम्ही पाण्याचा विषय काढला तर साधारण किती पाणी प्यायला पाहिजे दिवसातून, या स्पेशली या उन्हाळ्याच्या दिवसात, तर त्याविषयी थोडं मार्गदर्शन करा. निखिल, आपलं शरीर हे 70% पाण्यानेच बनलेलं आहे, तर पाणी हे खूपच गरजेचं आहे. तर निदान दिवसात 2.5 ते 3 लिटर पाणी पिणे हे एक नॉर्मल व्यक्तीसाठी खूप गरजेचं आहे. ह्या ठिकाणी मला असं बोलावंसं वाटतं की आपण पाणी पिण्यासाठी तहान लागण्याचा वेट करतो. आपल्याला वाटतं की तहान लागली म्हणजे तेव्हाच पाणी पियावे, पण तहान लागणे हे आपल्या शरीरात पाण्याचं प्रमाण आधीही कमी झालेलं आहे याचा एक प्रमाण आहे. तर आपण उष्णतेत तहान लागण्याचा वेट नाही करावा आणि त्याच्या आधीच एक टार्गेट म्हणून 2.5 ते 3 लिटर पाणी दिवसात प्यावे असं हे गरजेचं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त फक्त पाणीच नाही तर इलेक्ट्रोलाइट्स पुरेसे खनिज पदार्थ मिळावे यासाठी आपण ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी या गोष्टींचाही वापर करूया तर ते जास्त चांगलं राहील. मृणाली मॅडम, आणि काय टाळायला पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आमच्या मित्रांना आणि आम्हाला जरूर सांगा. काय टाळायला पाहिजे? जे खायला पाहिजे ह्याच्याबरोबर जे टाळायला पाहिजे या गोष्टी जास्त इम्पॉर्टंट असतात. ह्याच्यावर आपण जास्त महत्त्व दिलं तर बेटर होईल, कारण की उष्णतेत असे पदार्थ जेणेकरून आपले शरीरातील उष्णता वाढेल ह्या गोष्टी टाळाव्या खूपच इम्पॉर्टंट आहेत. तर ह्यात येतात जास्त तळलेले पदार्थ किंवा जास्त मसाले टाकलेले पदार्थ हे आपण अवॉइड करावे, ज्याला आपण जंक फूडही म्हणतो. ह्याच्याबरोबर कॅफीन, दिवसात परत चहा, कॉफी ह्याचं सेवन करणे किंवा ह्या ठिकाणी मला असंही बोलावंसं वाटतं की आपण गरमीत बघतो खूप सारे ॲडव्हर्टाइजमेंट्स किंवा असं बोललं जातं की जे पॅक्ड ज्युसेस असतात, पेय पदार्थ असतात ज्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं, हे धोकादायकही असू शकतात, तर तेही टाळावे. ह्याच्यापेक्षा आपण नैसर्गिक उपाय वापरले तर ते जास्त चांगलं होईल. तर अशा सगळे जंक फूड्स आणि उष्णता वाढणारे पदार्थ आपण अवॉइड करावे उष्णतेत. सिन्नर नाशिकहून रुपेश गुजराती आपल्यासोबत जोडलेले आहेत. तर नमस्कार रुपेश दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा, सलग प्रश्न विचारा. रुपेश गुजराती बोलतो मी, लालचौक, सिन्नर, जिल्हा नाशिक. हा, माझा प्रश्न असा आहे सर की असं म्हटलं जातं की जेवताना पाणी पिऊ नये किंवा जेवल्या बी पाणी पिऊ नये, तर हे पाणी नेमकं केव्हा प्यावे आणि लिटर सोडून ग्लास मध्ये किंवा असं तांबे पेला याचं प्रमाण कसं आहे, किती पाणी प्यावं रोज, कंटिन्युअसली प्यावं का थोडे प्यावे, कसे प्यावे बा. फार सुंदर असा आणि प्रश्न आहे. इलेक्ट्रिकल पावडर जी आहे ती रोज पाण्यात घेतली तर चालू शकते का? बरं, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. मॅडम काय सांगणार? छान महत्त्वाचा असा प्रश्न रुपेश दादांनी विचारलाय, तर काय सांगणार? रुपेशजी, तर पहिल्या भागात तुम्ही प्रश्न विचारलात की जेवणाबरोबर पाणी घ्यावे की नाही घ्यावे, तर ह्याचं उत्तर असं आहे की जेवणाबरोबर पाण्याचा तांबा घेऊन बसणे हेच चुकीचे आहे. पहिली गोष्ट तर जेवणाच्या अर्धा तास आधी आणि अर्धा तास नंतर पाणी घेतलात तर हे शरीराला सर्वात चांगली गोष्ट आहे. दुसरा प्रश्न तुम्ही असा विचारला की दिवसात एकदा जास्त पाणी पिणे की थोडक्यात पाणी पिणे जास्त बेटर असेल, तर माझं उत्तर असं आहे की एका टायमाला खूप सारं पाणी पिऊन आपण शरीराला काही चांगलं करत नाही आहोत, तर दिवसभरामध्ये 2.5 ते 3 लिटर हे भागात पिणे, तर निदान दर अर्ध्या तासात अर्धा पेला असा तुम्ही जर रूल करून ठेवला तुमच्यासाठी तर हे जास्त चांगलं राहील. फारच छान. जोडून एक प्रश्न विचारतो मॅडम. मग आता ह्या उन्हाळ्यामध्ये बरेच जण एकदम थंड असं पाणी पितात, तर ते कितपत योग्य आहे किंवा कोमट पाणी पिणं योग्य आहे का साधं पाणी प्यावं, त्याविषयी देखील थोडं आम्हाला मार्गदर्शन करा. जसं निखिल मी पहिल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितलं की आपल्या बॉडीचं एक नॉर्मल टेम्परेचर आहे 37 डिग्री सेंटीग्रेड. हे नॉर्मल रूम टेम्परेचरही आपण म्हणू शकतो.
तर ह्या ठिकाणी जर आपण खूप थंड पाणी पिलं तरीही आपल्या पोटाला आणि शरीराला त्रास होतो. तर एकदम थंड पाणी ही पिणं हे आपल्या शरीराला चांगलं नसतं. तर थोडंसं कोमट पाणी हे आपल्याला ऊर्जा जास्त देते आणि गरमीतूनही जर थोडंसं कोमट पाणी पिऊन आपण जर दिवसाला सुरुवात केली तर ते शरीराला आणि पोटाला सर्वात चांगलं असतं. आणि चहा कॉफीचं प्रमाण म्हणजे काय पूर्ण टाळायलाच पाहिजे का कमी करायला पाहिजे, काय सांगणार तुम्ही? बॅलन्स ही गोष्ट आणायची आहे लाईफमध्ये आणि जर चहा कॉफी सर्वांनाच आवडते आणि सवयी असते काही लोकांना, तर हे दिवसात 1 किंवा 2 कप, जे छोटा कप असतो ह्याच्यापेक्षा जास्त घेणे आपण अवॉइड करावे. बरोबर मित्रांनो, संतुलनाचं फार आवश्यकता आहे. त्याच्यामुळे चहा आणि कॉफीचे जे प्रेमी आहेत त्यांच्यासाठी आनंदाची वार्ता मॅडमने दिली. 1-2 कप घेऊ शकता तुम्ही. आणि मॅडम, ऊर्जा टिकवण्यासाठी काय करावं? कारण गरमी एवढी आहे, तापमान एवढं आहे, तर स्वतःची एनर्जी कशी आम्ही टिकवायची? इथे आपण जेवणापेक्षा जास्त पाण्याला महत्त्व देऊ आणि उष्णतेत पुरेसे पाणी पिणे दिवसात हे खूपच इम्पॉर्टंट आहे. ह्याच्याबरोबरच आपण एकदाच खूप हेवी मील, जड जेवण घेण्यापेक्षा दिवसभरामध्ये थोडं थोडं जर आहार घेतलात तर ते जास्त चांगलं राहील. ह्याच्या व्यतिरिक्त फळे आणि सॅलड असे जे फ्रेश फ्रूट्स असतात, फ्रेश व्हेजिटेबल्स असतात, ताजे जेवण जे असते ते घेणे जास्त आवश्यक आहे. ह्याच्याबरोबरच ताक आणि लिंबू पाणी आणि नारळ पाणी हे जे द्रव्य पदार्थ आहेत तेही आपण घेतलात तर आपले ऊर्जेचं प्रमाण दिवसाला चांगले राहील. फारच छान. आणि महत्त्वाच्या काही 5 टिप्स तुम्ही आमच्या मित्रांसोबत शेअर करणार, त्याविषयी देखील सांगाल? तर उन्हाळ्यात जास्त करून आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवणे हे खूप गरजेचं असते. ह्याच्यासाठी आपण पुरेसे पाणी प्यावे, जसे आम्ही आधीच सांगितलेलं आहे. ह्याच्याबरोबर फळे आणि भाज्या घेणे, जे ताजे फळ आणि भाज्या आहेत ते घेणे खूप आवश्यक आहेत. ह्याच्याबरोबरच जंक फूड अवॉइड करणंही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तर आपण तळलेले मसालेदार पदार्थ आहेत जे जिरायला आपल्या शरीराला त्रास होतो, वेळ लागतं, अशा गोष्टी आपण टाळाव्या. ह्याच्याबरोबरच द्रव्य पदार्थ ज्याच्यामध्ये खनिज पदार्थ आणि जे पाण्याचं प्रमाण आहे ते आपल्याला चांगल्या तऱ्हेने मिळेल तशा गोष्टी घ्याव्या. आणि जंक फूड, शुगरी बेवरेजेस, कॅफिनेटेड बेवरेजेस जे आपण आधी पण विश्लेषण केलं आहे ते अवॉइड करावं. मॅडम, आपल्याला मलकापूरहून आनंद तायडे यांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय आहे. नमस्कार आनंद दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न कृपया विचारा, सलग विचारा. आवाज येत नाही. हां, सलग विचारा प्रश्न. हा सर, म्हटलं उन्हाळ्यामध्ये पित्त जास्त होते मला, तर काय उपाय करायचे ते? सुंदर असा प्रश्न आहे. साधारण वय किती आहे सांगता येईल तुम्हाला? वय 42 आहे सर. बरं बरं. मॅडम, काही विचारणार अजून तुम्ही का एवढं पर्याप्त आहे? काय जास्त आहे त्यांना? पित्त जास्त होतं, ऍसिडिटीचा. हां, बरं 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 बरं. चालेल. मॅडमकडून आपण प्रश्नाचं समाधान घेऊया. काय करणार मॅडम, बाहेर पण उष्णता जास्त आहे आणि जर असं ऍसिडिटीचा त्रास होत असेल, आंबट पाणी वरती येत असेल, तर काय करायला पाहिजे त्यांनी? पित्त वाढण्याचं सर्वात मोठं कारण आहे की तुमच्या जेवणामध्ये खूप मोठे गॅप्स असतात किंवा तुम्ही एका टायमाला खूप जड जेवण घेऊन बाकीच्या टायमाला उपाशी पोटी राहतात. तर जे पोटाचे सेक्रिशन ज्याला म्हणतो आपण, पोटाचे जे पित्त बनवण्याची जी क्षमता असते ती रेग्युलेट होत नाही. कोणत्या टायमाला किती पित्त तुमच्या पोटाने बनवावे हे त्याला कळत नाही आहे. त्याच्यासाठी आपण एका टायमाला मोठं मील, जड जेवण घेण्यापेक्षा दिवसात थोडे थोडे नियमित रूपाने आपण थोडं थोडं आहार आणि पाणी जर डिवाइड करून घेतलात तर ते चांगलं होईल तुमच्यासाठी. फारच छान. मॅडम, तुम्ही पोषण सल्लागार आहात आणि फेलोशिप इन क्रिटिकल केअर तुम्ही केलेलं आहे, प्रशिक्षण घेतलेलं आहे, तर आम्हाला त्याचा लाभ उचलायचा आहे, फायदा घ्यायचा आहे. तर आम्हाला डायबिटीसची जी व्यक्ती आहे तर त्यांनी या उन्हाळ्यामध्ये काय आहार घ्यायचा किंवा काय केलं पाहिजे त्यांनी, याविषयी काय विशेष तुम्ही मार्गदर्शन करणार? निखिल, इंडिया हे आपलं एक डायबिटीज कॅपिटल म्हणून आता झालेलं आहे. म्हणजे आपल्या भारत या देशात डायबिटीसचे सर्वात जास्त प्रमाणात रुग्ण येत आहेत आता. तर हे आपल्यासाठी एक जागरूकता म्हणून आपण घ्यावी की एक वॉर्निंग बेल आहे की आता आपण जागरूक व्हावे याच्यामुळे आणि डायबिटीस कंट्रोल करण्याचा जो एक हे असतं ते आपण उचलावा आणि डायबिटीज मॅनेज करावा. तर उष्णतेत जे स्पेशली डायबेटिक्स असतात, त्या डायबिटिक पॉप्युलेशन असते त्याच्यामध्ये युरिनेशन जास्त होतं. डायबिटीजमुळे आपल्याला लघवीला जास्त जावंसं वाटतं आणि ह्याच्यामुळे डिहायड्रेशनही होतं शरीरामध्ये.
त्याच्याबरोबरही बघितलं तर डायबिटीसच्या रुग्णांना आपण खूप साऱ्या गोष्टी नाही खायच्यात असं सांगितलेलं असतं, तर ते खूप साऱ्या गोष्टी अवॉइड करत असतात. तर या ठिकाणी त्यांनी पाणी जास्त प्यावे, नॉर्मल लोकांपेक्षाही जे प्रमाण आहे पाण्याचं ते त्यांनी थोडंसं जास्त घ्यावे. त्याबरोबरही जे त्यांच्या डायटिशियनने किंवा आहार तज्ज्ञाने त्यांना जे डाएट दिलेलं आहे ते अशा प्रकारे असलं पाहिजे की ते दिवसात त्यांच्या शुगर प्रमाणे रेग्युलेटेड असलं पाहिजे, ते डिवायडेड असलं पाहिजे दिवसामध्ये. आणि एका टायमाला जड जेवण नाही घेऊन जे डिवाइड करून आपल्याला घ्यायचं आहे ते रूलही त्यांच्यावर ॲप्लिकेबल असतं. तर पुरेसे पाणी आणि डायबिटीज सेफ ज्या गोष्टी आहेत ते आपण दिवसात हे करून डिवाइड करून घ्यावे. ह्याच्याबरोबरही फायबर आणि प्रोटीन अशा गोष्टींना जास्त महत्त्व द्यावे, सो दॅट डायबिटीज पण कंट्रोलमध्ये राहील आणि उष्णतेत एनर्जी पण कंट्रोलमध्ये राहील. फारच छान मित्रांनो, उन्हाळा आला, आरोग्य सांभाळा या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा सुरू आहे. मृणाली मॅडम आपल्याला छान मार्गदर्शन करत आहेत, आहार तज्ज्ञ आहेत. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि उन्हाळा आला, आरोग्य सांभाळा या महत्त्वपूर्ण विषयावर आपल्याला मृणाली मॅडम मार्गदर्शन करतायत. मित्रांनो, या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे. फोनवरचा प्रश्न आपण आधी घेऊया. आपले पालघरचे मित्र रमेश उगले यांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय आहे. नमस्कार रमेश दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा, सलग प्रश्न विचारा. प्रश्न असा आहे की एसी मध्ये 3-4-5 तास राहिल्यानंतर बाहेर जायची वेळ येते उन्हामध्ये, तर साधारणतः काय काळजी घ्यायला पाहिजे? आणि दुसरं असं की लहान मुलं जे आहे शाळेत जाताना उन्हामध्ये किंवा शाळेतून येताना त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? फारच सुंदर असा प्रश्न आहे मॅडम. दोन महत्त्वपूर्ण पैलूंना त्यांनी स्पर्श केलेला आहे. तर एसी बाबत काय काळजी घ्यावी, म्हणजे 3-4 तास एसी मध्ये बसल्यावर मग बाहेर जाताना काय काळजी घ्यावी, काय सांगणार याच्यावर? आणि दुसरा लहान मुलांविषयी तर काय सांगणार? तर एसीमध्ये बसल्यावर आपल्या शरीराचं तापमान तर रेग्युलेटेड राहतं, पण पाण्याची गरज काही भागत नाही. तर एसीमधून बाहेर पडताना आपण डायरेक्टली उन्हामध्ये न जाता तर थोडंसं शेडमध्ये उभं राहावे आधी, आणि मग टेम्परेचरचा जो डिफरन्स आहे तो बघावा की एसीचा जर खूपच कमी तापमान असेल तर एकदम जास्त तापमानात लगेच जाऊन आपल्या शरीराला टेम्परेचर डिफरन्समुळे हीट स्ट्रोकही येऊ शकतं, तर ते अवॉइड करावे. आणि पाणी पुरेसे पियावे. ह्याच्यानंतर जे त्यांचं पुढच्या भागात जे प्रश्न होतं ते लहान मुलांचं होतं. तर निखिल, आय रिमेंबर की आपण आता बोलतच होतो की इथे आपण लहान मुलांचा उल्लेख घेणं खूपच आवश्यक आहे, कारण आता उन्हाळा आलेला आहे, उन्हाळ्याची सुट्टीही येणार आहे. तर दुपारच्या टायमाला लहान मुलांना बाहेर जाऊन नाही खेळायचंय असं तर आपण बोलू शकत नाही, ते खेळणारच आहेत. तर आपण त्यांना खेळायला जायच्या आधी किंवा शाळेत जायच्या आधी चांगल्या प्रकारे हायड्रेशन जर दिलात, ह्याच्याबरोबर इलेक्ट्रोलाइट जर दिलात, तर ते त्यांच्या जे खेळामध्ये जे त्यांना घाम येणार आहे, ज्याच्यामुळे त्यांचं जे वॉटर लॉस आणि इलेक्ट्रोलाइट लॉस होणार आहे ते आपण भागू शकतो. तर खेळल्यानंतर जे आपले पूर्वजही आपल्याला बोलून गेलेले आहेत की ताक पिणे गरमीतून हे खूपच आवश्यक आहे. तर ताक हे एक आयडियल ड्रिंक आपण म्हणू शकतो गरमीसाठी, जेणेकरून आपल्याला 3 गोष्टी मिळतात. एक आहे प्रोबायोटिक्स जे दहीमध्ये असतात, एक आहे इलेक्ट्रोलाइट्स जे सॉल्ट, ज्या ताकामध्ये आपण थोडंसं मीठ घालतो त्याच्यामध्ये असतो, आणि एक आहे ताजेपण जे येतं हायड्रेशनमुळे, तेही आपल्याला मिळतं. तर लहान मुलांना ताक हे आपण पिणं जास्त मोटिवेट करावं खेळल्यानंतर, ही सल्ला असेल. फारच छान घरगुती उपाय आणि सोपं काय करता येईल ते मॅडमनी सांगितलंय. मॅडम, महाराष्ट्राचे जे सांस्कृतिक राजधानी आहे अशा पुण्यनगरी पुण्यातून आपल्याला फोन आहे. मंगल आपटे यांचा फोन आहे, पाहूया प्रश्न काय. नमस्कार मंगलताई, स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न आजचा विषय खूप छान आहे. मला असं फक्त विचारायचं आहे की आमचूल आदल्या दिवशी भिजत घालायचं, त्यात खडीसाखर घालायची, मीठ घालायचं, आणि ते पाचक पेय म्हणून पिलं तर कितपत योग्य आहे? आणि पूर्वी गुळ आणि पाणी द्यायचे, तर तेही चांगलं, पण त्यातल्या त्यात हे पाचक पेय कितपत योग्य आहे? पाचक आपण सांगू शकाल? बरं बरं, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. मॅडम, पाचक पेयांविषयी मॅडमनी आपल्याला विचारलंय की आमसूल, मीठ आणि हे टाकून पाचक जे पेय तयार करतात ते कितपत योग्य आहे, किंवा त्याला अजून काही आपण सोबत देऊ शकतो का? आणि गूळ आणि पाण्याविषयी किंवा खोबऱ्याविषयी काय सांगणार? पाचक पेयांमध्ये जे 3 खूपच महत्त्वाचे पेय आहेत ते हे आहे लिंबू पाणी, ज्याच्यामध्ये आपण लिंबू
मीठ आणि साखर हे 3 गोष्टींचा प्रयोग करतो बेसिकमध्ये. ह्याच्याबरोबर ताक, जसं आपण आधीही उल्लेख केलेला आहे, आणि नारळ पाणी, हे 3 गोष्टी जे नैसर्गिक आहेत, ह्याच्यामध्ये आपण नैसर्गिक इन्ग्रेडियंट्स वापरतो आणि त्याच्याने हे बनवतं. तर हे 3 पाचक पेय सर्वात जास्त चांगले आहेत, जे बॅलन्स आहेत. कोणतेही वयोगटाला किंवा कोणत्याही आपण घरचे जे लोक आहेत त्यांना सगळ्यांनाही हे सुटेबल असेल. आणि ते गुळाविषयी काय सांगणार आपण? उन्हातून गेल्यावर आपल्याकडे नेहमी गुळ आणि पाणी देतात किंवा तर फक्त गुळ आणि पाणीपेक्षा आपण त्याच्यामध्ये लिंबू टाकून घेतलात बरं. तर ते इलेक्ट्रोलाइट्स रिप्लेनिश करण्यासाठी जास्त चांगले राहील. फारच छान, फारच छान मॅडम. आणि ज्येष्ठ नागरिकांनी काय काळजी घ्यावी याविषयी देखील सांगा. या उन्हाळ्यामध्ये कशी स्वतःचा संरक्षण करायचं, कसा बचाव करावा? ज्येष्ठ नागरिकांनी जर आवश्यक नसेल तर खूपच उन्हाळ्याची जे वेळ आहे 12 ते 3ची, ह्याच्यामध्ये बाहेर पडणे थोडं अवॉइड करावे. कारण ज्येष्ठ नागरिकांमध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की त्यांना लगेच जे सिम्पटम्स आहेत ते दिसत नाही. चक्कर येणे, डोके दुखणे हे त्यांना असं वाटतं की नॉर्मल आहे, तर ते त्याच्यामध्ये लगेच अलार्मिंग होत नाही त्यांना आणि असं वाटत नाही की काही त्रास होतो आहे. तर हे चक्कर होऊन बाहेर पडताना ह्यांचं संतुलन बिघडून खाली पडून त्यांना फ्रॅक्चरच्या रिस्क आणि हे सगळे खूपच एक लाईन ऑफ प्रॉब्लेम्स आहेत जे होऊ शकतात. तर जे वृद्ध लोक आहेत त्यांनी या टायमामध्ये बाहेर पडणं हे अवॉइड करावं. त्यातल्या त्यात घरी राहून चांगल्या प्रकारे हायड्रेशन ठेवावे, पाणी जास्त प्यावे, हेच सल्ला असणार आहे त्यांना. अरे छान मॅडम, आपल्याकडे वेळ कमी आहे तर जोडून प्रश्न विचारतो. थोडक्यात उत्तर दिलं तर आम्हाला छान त्याचा लाभ होईल. की बीपीचे पेशंट जे आहेत, उच्च रक्तदाबाच्या पेशंटने काय काळजी घ्यावी आणि सोबत जाता जाता एक आम्हाला संदेश पण कृपया द्या. बीपीच्या पेशंटमध्ये त्रास असा होतो की त्यांना सॉल्ट ह्याचा रेस्ट्रिक्शन असतो आधीपासून आणि जर अशा टायमामध्ये त्यांना डिहायड्रेशन झालं आणि उष्णतेमुळे जर बीपी पण वाढलं तर ते प्रॉब्लेम जास्त मोठा होऊ शकतो. ब्रेन स्ट्रोकही ह्याचा पण धोका असतो त्या पेशंट्समध्ये. तर अशा टायमामध्ये हायड्रेशन खूप चांगल्या तऱ्हेने ठेवावं आणि बीपी रेग्युलरली चेक करावं. ह्याच्याबरोबर जर तुमची गोळी चालू असेल बीपीची तेही रेग्युलरली घ्या आणि सॉल्टचा जो रेस्ट्रिक्शन दिलेला आहे तुम्हाला तुमच्या डॉक्टर किंवा डायटिशियनने तर ते नीट प्रमाणे तुम्ही पाळा, अशी सल्ला असणार. ह्याच्याबरोबर जाता जाता निखिल जो गुरुकिल्ली आहे उष्णतेत स्वास्थ्य सांभाळण्याची ती अशी आहे की हायड्रेशन तुमचं मॅक्स ठेवा, पुरेसे पाणी प्या दिवसात, जंक फूड जेवढं होत असेल तेवढं अवॉइड करा, शरीरात जे इझिली पचणारे आहार आहेत ते घ्या आणि फळे आणि भाज्या यांचा पुष्कळ समावेश तुमच्या आहारात ठेवा, हीच सल्ला असणार आहे. फारच छान मृणाली मॅडम, तुम्ही इथे आलात आणि आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आम्हाला छान मार्गदर्शन केलं. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमचा जो हॅलो डॉक्टरचा संघ आहे त्यांच्यातर्फे आणि आमचे प्रेक्षक मित्र यांच्या सर्वांतर्फे खूप खूप आभारी आहोत आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे पण आमचं जे प्रेम आहे तुमच्यासाठी त्याला मर्यादा नाही आहे. यासाठी एक नवीन विषय घेऊन आम्ही आपल्या भेटीला येणारच आहोत आपल्या आवडत्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. तर लो बसावा. तुर्तास आज इथेच थांबूया. धन्यवाद. नमस्कार.